गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण निघतोय आज गणपतीपुळेसाठी. पण त्याआधी आपण जाणार आहोत संगमेश्वरला, मार्लेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग तिथून आपण संध्याकाळी जायचं आहे गणपतीपुळेला. आणि उद्या गणपतीपुळे वगैरे दर्शन वगैरे घेऊन मग घरी. धावता दौरा आहे, बघूया कसा होतो. मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत संगमेश्वरला आणि आता इथून आम्ही चाललो एस टी डेपोला. तिथून एस टी पकडायचं आणि मार्लेश्वरला जायचं आणि मग तिकडून पाहायचं आम्हाला गणपतीपुळेला कसं जायचं काय ते. आम्ही केदारनाथला आलोय. गो गाढवावर बसून सिंपल आहे, एवढं नाही दमलं. कसं तुम्हाला मार्लेश्वर आशीर्वाद देईल देईल आताच दमल्यावर तुम्ही. तिथे बरोबरच मार्लेश्वर आहे. माझ्या वयातून ओमकार डीजे इन द मिक्स. बघा मशेरी लावून आला. काय ना उभं काय करायचं नाही, फक्त उभं राहायचं. इकडे बघ ना, इकडे बघ, दोघं येतील. काय बी बोलतो वय घेतलं. अय किरण्या, चला तू फोटो काढ. ती येते आहे का रे? ते आपल्या मागेच आहे. खूप दिवसांनी आम्ही आलेलो आहोत निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात मार्लेश्वर. मला वाटतं इकडेच आम्ही आलो. मार्लेश्वराचं दर्शन झालं आमचं मस्त. स्टेट येऊन अजून पुढे भरपूर काही आहे. आता आपल्याला जायचंय गणपतीपुळेला. तिकडचे पण उद्या स्पॉट आपल्याला कव्हर करायचे. येस. इकडे जायचं खाली. इकडे इकडे काय आहे? इकडून रस्ता आहे. इकडे काय दिसतंय? इकडे आहे सिद्धा रस्ता. इकडे तिकडे जाण्यापेक्षा इकडे जाऊ ना. इकडे तर पाण्यात चला ना. तिकडे मंदिर आहे इकडे बंद आहे खाली डेड. हो. पण किती क्लिअर आहे बघ ना पाणी. आता खालून तुम्ही वरचं असं टॉप व्ह्यू घ्या. बसून वरती पण हे आम्ही जगा वेगळे चालतो, प्रवाहाविरुद्ध जातो आम्ही. आम्ही तिथे माणसं तिथे जात नाही. तुफानातले दिवे आम्ही. मंदिर आहे तिथं. व्हिडिओ तरी काढा, नुसतं फोटो नाही. हो, माझा ब्लॉग चालू आहे की. हो का? मग काय सगळं बघायला भेटणार. तुम्हाला सगळं तुमची लेख कुठं जाते काय करते तुम्ही कसे लंगडताय बघा. पडले आता जा तू का घालून. आईची. कसं कुठे आता नको चला रे. आता नाही काय काढू, थोडे कमी आहेत आपल्याला.
काय काकू कसं होतं जेवण? चांगलं होतं. हा चांगलं होतं. चांगलं होतं अरे बर्थडे बॉय गणपतीपुळेमध्ये स्वागत आहे तुमचं. सहर्ष हार्दिक स्वागत. पण आम्हाला नाश्ता नाही मिळत आहे. जातोय तिकडे काय ना काय संपतंय. तिथे रूम संपताय, तिथे नाश्ता संपला, बसमध्ये जागा नाही मिळत, बसमध्ये जागा नाही, सीटा संपल्या, रात्री बसच नव्हती, रात्री बसच नव्हती, रात्री रूम संपले, सकाळी आलो. जातोय तिथे संपतंय. मोबाईल फोन काय ते घ्या, गॉगल द्या बॅग काकू. भाविकाबद्दल बोलत होतो मी, त्याचं उत्तर नाही दिलं तू. शासनामध्ये तुम्ही कामं बिमा जरा केली असते ना. मुंबई शासनामध्ये होतं, रिटायर झाले. नगरपालिकेमध्ये तुझा माणूस आहे, तू बोलत नाही त्याच्यात. हे बघा मगाशी सगळं संपलेलं, आता लाडू प्रसाद पण संपला. जातोय तिथे सगळं संपतंय. हो लाडू प्रसाद सगळं संपलं. जरा बांधलं जरा बसलेलं मस्त. हो समोर दे पाहिजे जरा. ही पूजा दिसते. मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता एवढं ऊन आहे की बीच फिरू पण नाही शकत आम्ही. पण बघूया काय करता येते आता. आणि मग तसं जरा प्रसाद वगैरे घेऊया आणि मग जाऊया फिरायला. चल ना, मी तेच बोलत होतो मगाशी इकडे काय नव्हतं. लोकांना फोटो नाही आला. आणि तिकडची बाजू तर पूर्ण रिकामी आहे, तिकडे तर एक माणूस नाही. पाणी बघ काय साफ आहे यार, मस्त. चल ना, आहे तर काय नाही, आपण इथेच फिरू. हे लय मोठे लांबून छोटं दिसत होतं. हो आपण म्हणजे ह्याच्यात बसू शकतो आपण. बसू शकतो. हे ड्रॅगनवाला पण आहे. मागाल तू सगळा मी चाललो मी नाही येत आता परत. मी नाही येणार पुन्हा. अरे मध्ये नाही बसायचं. चला बसूया.
बाय मेरे को बैठने दो. आणि त्याला पकडायला मजबूत आहे, याला पकडायचं अंदर जाके फोटो खिचेल हो, तुम्ही नीट पकडा. टेन्शन हे बघा, गॉगल बघा. अरे डोंट वरी बालक, तुमको मिला ऐसा चालक. तुमको वेळेच्या आधी पोचत आहे. अरे चालू तर होऊ दे. अरे ते काय पळणार नाही येते, ते असं नॉर्मल आहे. बघा वे बघा. आता आम्ही समुद्राच्या आतमध्ये जाऊन केक कापणार आहोत. आता मी आलो गॅलीमध्ये, गॅलीमध्ये. काम करतो ड्रॅगन वर. माझं नाव सिद्धेश, काम करतो पीसी वर. हॅपी बर्थडे काका. परत परत काय बोलायचं, काय बोलायचं? डॉन बोलतायत डॉन. इधर आमचा घर. तुम्ही नाही दिसत पण. त्यांचा ब्लॉग हात ठेवलायस तू, हात कॅमेऱ्यावर. कसं वाटतंय मस्त गार वाटतंय. आता? कसं वाटतंय आता? कसं वाटतंय? ये करायची आहे का जेट स्की? कपडे भिगेंगे क्या? दुसरा अरे नाही काय नाही, बस झालं. मी काय बोलतो, हे लग्नात घातलं तर चालेल का? बुलेट प्रूफ. हे घ्या त्याला. असंच येतं जेव्हा येते ये तेव्हा गाजराचं बी होतंय की. बघा आत्ता घेतो आणि जातो गावी. आत्ता घेतो. वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या, गुहेतून येताना वाकून या. गणपतीला डेकोरेशनला भारी सुद्धा आयडिया. आपटला. वाकून या. नाव पण येतं कुठलं हो. कुठलं आहे बकू. स्वले, गवेरेडे यांसारखे जंगली श्वाप होते. 200 ते 250 प्रकारचे औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, मगर, सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशा पाखाड्या बांधणे, लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. लांब लांबनं पर्यटक आलेले आहेत, तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोपरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहायचं नाही आहे, पण
होय महाराजा. यांच्यावर कोणी तर सगळं शिवीचा भार चिरून टाक आणि इथं आलेल्या पंचमी घराला घसका लाव देऊ नको रे महाराजा. गाडीवर स्लो स्लो सांगू काय पोतरात ही खोतांची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माज घराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती. इकडे खोतांची 2 मुले दाखवली. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. विचार कर, अचानक काहीतरी झाला अमावस्या पुन्हा रात्री या सगळ्यांमध्ये जीव आला तर. तेच तर बोललो मगाशीच बोलून झालं माझं ते. रात्रीत जागे झाले बघ तू रात्री आधी ते सगळे भावले हा, फिरत चालतं. असतील. हो मी बोललो तू बघा ना. तू येऊ नको सर रात्री. असं म्हणजे कोणी दाढी करतंय नाविकाकडे असं चालू असतं त्यांचं. रस्ता रोमाली हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. याच्या काही हस्तकौशल्याच्या पुढे माहिती खरं आहे त्याच्यामध्ये. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असते. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो. आता आपण आलोय प्राचीन कोकणमध्ये. गॅलीत ना बघा समुद्र कसा दिसतो. कसलं पाठांतर आहे तिचं, कसलं पाठांतर आहे. एवढं पाठांतर मी केलं असतं 10वीत पहिला नंबर. तुझा इकडे जॉब फिक्स होता. इकडे जॉब, इकडे जॉब. प्राचीन कोकण काय आता तर बोलून- माझं आहे बघ, मला आहे का जॉब. हा, बघ बोलूच आता. तिने जी स्टोरी सांगितली त्यातली एक स्टोरी सांगून तशी दाखव. माझं ट्रेनिंग तिने एका दिवसात शिकली असेल ती. एवढं तिला पूर्ण महिन्यावर शिकवलं. तुझी धनगराची सांग ना. मी शिंगरोबा धनगराची. ती माझ्या ब्लॉग मध्ये ह्याच्या बघा सिद्धेशच्या ब्लॉग मध्ये. जितक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असते. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चामड्याच्या वाणा, हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंडी या वेशभूषेत येत असत. ते 25 म्हशींचा मालक होता. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत होती. आम्ही आलोय मचाणीवर. मचाणावरून बघा कसा दिसतोय प्राचीन कोकण. ड्रोन व्ह्यू. चला रे त्याने तो मास्क घातला तो तो पोरांशी. हा घालू शकतो तू. हो चला मग काढूया. पण कसं यांनी असं बनवलं ना रे. अरे घसरून जायचं ओमकार, घसरगंडी सारखं जायचंय. बा बघा म्हणून माणसाने ब्रँडेड शूज घ्यायचे. टोटल ग्रीप, नो स्लिपरी, विदाउट हात. येते कोण बघायला. काय कोण आहे तो? अरे सिंह. सिंह आहे तो. हा रावणाचा घाल. मग हायसच. त्याच्यात पण आहे क्रोकोडाईल खाली. नेमका पण एक्झिट. मित्रांनो प्राचीन कोकण सुद्धा बघून झालेलं आहे आणि आता आम्हाला प्राचीन मुंबई बघायची ओढ लागलेली आहे. क्रोकोडाईलच्या इकडे फोटो घ्या. हे बघा मगरी वगैरे असं मस्त मस्त कोकणाची तुम्हाला माहिती देतात. त्या तोंडात दगड छान कोणी बोलतात, टाकलं? छान पाठांतर आहे त्यांचं. व्यवस्थित ऐकणारी माणसं पाहिजे. अशी नको अशी. हा. व्यवस्थित ऐकणारी माणसं असतील तर छान माहिती मिळेल तुम्हाला कोकणात प्राचीन माहिती नाही. काही लोक कशी राहायची, काय करायचे आणि पूर्वीचं जीवन कसं होतं, तो कसं होतं. गावगाडा कसा चालायचा. नाही नाही एक्झिट कुठे इकडेच एक्झिट ना. हो गेलं ना हो हो चल चल बरोबर आहे. बरोबर आहे. या bridge वर. आता आम्ही हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाकडी तर साकव
अरे हाय काय अजून ठीक आहे हां हो हा होता लाकडी पूल चांगला अख्खा डोंगर घेतला ना त्यांनी मस्त रोड आहे साईडला. अख्ख्या डोंगरात आहे. हा बघा प्राचीन रोड म्हणजे तेव्हा काय ते डांबरीचा प्राचीन रोड असायचा भाई सूर्याची किरण काय आली आहेत बघ काय फोटो येईल यार हां ब्लॉगमध्ये टाकणार मी ब्लॉग मध्ये हा पॉइंट घे. या असले कसले म्हणजे काय बोलतात त्यांना पर्यटक हे शहरातली बिस्किटचा रॅपर चॉकलेट सोफेस्टिकेटेड पर्यटक शहरातले एज्युकेटेड पर्यटक इकडे येतात आणि कचरा करतात आले आले सगळ्यांचा एक सेल्फी घेऊया इकडे. दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा आमचं आहे का हे पण नाही आमचं प्राचीन कोकणात आम्हाला स्थान नाही भाई ट्विटरवरती कंप्लेंट टाकेन मी डायरेक्ट महाराष्ट्र बोर्डाला मग आमचा उल्लेखही नाही कुठे. असला पाहिजे हे काय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर करत नाही आणि यावेळेस लग्न नव्हतं ब्लॉग मध्ये वेगळं काहीतरी यावेळेस त्यांना वेगळं बघायला होतं. भेटलेलं आहे. चला आता जातो आम्ही प्राचीन मुंबई